माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या मागणीच्या प्रमाणामध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाही, तरी पण शहरातील चौपाट्या, हॉटेल्ससह अन्य खाद्यपदार्थ स्टॉलवरती घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या आढळतात। या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी मागील 3 दिवसांमध्ये सोलापूर शहरातील विविध भागात छापेमारी करून 55 पेक्षा अधिक टाक्या जप्त केल्या आहेत। त्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले असून सोलापूर शहरात जुना विजापूर नाका, 4 हुतात्मा पुतळ्याजवळ, किल्लाबागेजवळ, 7 रस्ते येथे खाद्यपदार्थांची विक्री करणारे हातगाडे खूप असून बहुतेक गाड्यांवरती घरगुती गॅस सिलेंडर दिसतो। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पैडोळे मैदानात उतरले। त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील चौपाट्यांवर छापे टाकून काही तासांमध्ये 41 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी 23 जणांच्या कर्मचाऱ्यांसोबत घेऊन सदर बाजार, विजापूर नाका, फौजदारसावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौपाट्यांवरील हातगाड्यांवरून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। मात्र शहरात अजून काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर प्रवासी रिक्षात इंधन म्हणून केला जात आहे। अशा ठिकाणांचा शोध अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी घेतला असून त्या ठिकाणी छापे टाकले जाणार आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।